अजित पवारांच्या निधनाची बातमी समजताच मोहोळ शहर कडकडीत बंद। मोहोळ प्रतिनिधी जनसंसद न्यूज। बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान विमानाला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर काही वेळातच महाराष्ट्रभर खळबळ उडाली। या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर वेगाने पसरली। ही बातमी समजताच मोहोळ शहरात तीव्र शोककळा पसरली आणि शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। सकाळपासूनच मोहोळमधील प्रमुख बाजारपेठा, व्यापारी संकुले, दुकाने, हॉटेल्स, खासगी आस्थापने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली। रस्त्यांवर शुकशुकाट पसरला असून सार्वजनिक वाहतूकही अत्यल्प प्रमाणात सुरू होती। नागरिकांमध्ये चिंतेचे, दुःखाचे आणि सहानुभूतीचे वातावरण पाहायला मिळाले। अजित पवार हे मोहोळ तालुक्यासाठी राजकीयदृष्ट्या प्रभावी नेतृत्व मानले जात असल्याने त्यांच्या संदर्भातील ही बातमी मनाला चटका लावणारी आहे। मृत समजताच अनेक नागरिक रस्त्यावर उतरले। काही ठिकाणी अनेकांना अश्रू अनावर झाले तर अनेकांनी प्रार्थना व श्रद्धांजली व्यक्त केली। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोहोळ शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क असून नागरिकांना शांतता राखण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नागरी विमान वाहतूक महासंचालनालय DGCA व संबंधित यंत्रणांकडून अपघाताची कसून चौकशी सुरू आहे। राष्ट्रवादी परिवाराचा प्रमुख केला। अचानक असा इतका महाराष्ट्रामध्ये जीव तोड काम करणारा नेता, पहाटे 4 वाजता उठून सगळ्या समाजाकरता दिवस रात्र काम करणारा नेता अशा पद्धतीने जाईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं। हे घडलं। आज सगळ्या नुसता तो अजितदादाचा परिवार नव्हता, महाराष्ट्र त्याच्याकडे बघत होता। उद्या तर मुख्यमंत्री महाराष्ट्राचा म्हणून स्वप्न बघत होतो। अचानक आज अजितदादा आज ही धक्कादायक बातमी आली। अक्षरशः सगळं कोसळल्यासारखं झालंय। सगळं याच्यातून त्यांचा परिवार, राष्ट्रवादीचा उभ्या महाराष्ट्रातला परिवार या धक्क्यातून सगळ्या कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्रातील अजितदादावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी सावरलं पाहिजे। या माणसाला उद्या महाराष्ट्रातील विकासाचा गाडा थांबतो का काय? अजितदादा, तुम्ही असं अचानक कसं काय केलं? एवढं पहाटे उठून तुम्ही सकाळी एवढं कशासाठी? याची एक्झिट होईल, महाराष्ट्राचं नाही देशाचं नुकसान झालं। इतकं चांगलं काम करणारा मेहनती माणूस या महाराष्ट्राला पुन्हा मिळलेला नाही, या महाराष्ट्रामध्ये पुन्हा असा नेता होलेला नाही। माझा परिवार आणि माझ्या सगळ्या जिल्ह्याच्या वतीनं तुम्हाला श्रद्धांजली अर्पण करतो दादा।